आपण पाहत आहात न्यूज शाहीन नेटवर्क। राधानगरीमधील भीम बांधवांनी केला परभणीच्या घटनेचा निषेध। हत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी। परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील प्रतिकात्मक संविधानाच्या प्रतिमेची समाजकंटकांनी तोडफोड केली। ही घटना अत्यंत गंभीर आहे। संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी या मागणीसाठी जय भीम बॉयज राधानगरी यांच्या वतीनं तहसील कार्यालयावर व राधानगरी पोलीस ठाणे येथे निदर्शने केली। परभणी घटनेचा निषेध करत गंभीर गुन्हा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यास SIT मार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला। निवेदनात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करा, अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करा, गुन्हे मागे घ्या, समाजकंटकावर गुन्हा नोंद करा अशी मागणी करण्यात आणि निवेदन करण्यात आले। पोलीस निरीक्षक संतोष गोरे व तहसील ऑफिसचे अव्वल कारकून बाबूराव खोत यांना मागणीचे निवेदन दिले। यावेळी ऋतुराज कांबळे, भिकाजी कांबळे, विकी कांबळे, चंद्रकांत चव्हाण, अभिनव मरगळे, सागर कांबळे, आकाश कांबळे, जितेंद्र मरगळे, नीरज कांबळे, सौरभ कांबळे, पदाधिकारी व भीम बांधव उपस्थित होते। न्यूज शाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे। सर्वांना जय भीम। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली। याच्या निषेधार्थ आज आपण पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं। त्याचबरोबर या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर पोलीस कस्टडीमध्ये असणारा सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर जीवघेणा हल्ला झाला, त्याचा मृत्यू झाला। त्याचबरोबर शासकीय प्रशासनाचाही आम्ही याच्यात विरोध करत आहोत। त्याचबरोबर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला जर कोणी इथून पुढे धक्का देण्याचा प्रयत्न केला किंवा इतर गोष्टी कुठल्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीची विटंबना झाली तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा करत आहे। गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।